नमस्कार मंडळी. आजच्या आपल्या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्ततीर्थ क्षेत्र माहूरबद्दल. नांदेड जिल्ह्यातील माहूर हे क्षेत्र सद्गुरू दत्तात्रयांचे अवतारस्थान आहे. हे क्षेत्र फार प्राचीन आहे. या क्षेत्रास दत्तात्रयांचे विश्रांतीस्थान सुद्धा म्हणतात. महासती अनुसूयेच्या सत्व परीक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला. हा प्रसंग जिथे घडला त्या श्री क्षेत्र माहूर या दत्तस्थानाचा महिमा आज आपण जाणून घेणार आहोत. दत्तात्रय हा शब्द दत्त व अत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म, मुक्त आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे, असा अत्रेय म्हणजेच अत्री ऋषींचा मुलगा. दत्तात्रयाच्या जन्माची एक आख्यायिका जगप्रसिद्ध आहे. एकदा ब्रह्मा, विष्णू आणि श्री महेश आपापल्या पत्नींच्या सांगण्यानुसार अत्री ऋषी यांची पत्नी अनुसूया हिची पातिव्रत्य परीक्षा घेण्याचे ठरवितात. हे तिघेही त्यांच्या आश्रमात ऋषींचा वेश धारण करून भिक्षा मागण्यासाठी जातात आणि भिक्षा म्हणून स्तनपान करण्यासाठीची मागणी करतात. परंतु माता अनुसूया पतिव्रता नारी असल्यामुळे त्यांना निराश न करण्याचे वचन देऊन त्यांचे लहान बालकात रूपांतर करते व स्तनपान करून त्यांना झोपवते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे खरे रूप दाखवतात व वर मागण्यास सांगतात. अनुसूया त्यांच्याकडे तुम्ही माझी बालके व्हावीत म्हणून वर मागतात. तेव्हापासून ह्या तिघांचा एकत्रित संगम म्हणजेच श्री दत्तात्रेय होय. श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसूया यांचे पुत्र व विष्णूंचा अवतार असल्याचा बोध होतो. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्षकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तेव्हा तिन्ही देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजेच चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आले. अत्री ऋषींनी एक रूपवती कन्या प्राप्तीचीही इच्छा दर्शवली. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली. मराठवाड्यातील नांदेड जिल्हा, किनवट तालुका येथील माहूरगडावर श्री दत्तात्रेय, श्री रेणुका, अनुसूया इत्यादींचा निवास असल्याने दत्तभक्तांना माहूरची ओढ नेहमीच असते. माहूरगड हा सह्याद्रीचा भाग असून येथे दत्तात्रेय निद्रेसाठी येतात असा समज आहे. रेणुका शिखरापासून 3 मैलांवर दत्तात्रयांचे शिखर आहे. येथील मंदिरात दत्तात्रयांच्या पादुका व महादेवाची पिंड आहे. दत्तस्थानापासून खालच्या बाजूस सर्व तीर्थ आहे. जवळच अमृतकुंड असून येथेच प्रथम परशुराम व दत्तात्रेय यांची भेट झाल्याचे सांगतात. दत्त शिखराच्या दक्षिणेस मैल 1.5 मैलावर अनुसूयेचे शिखर असून येथे अत्री ऋषींचा आश्रम होता. दत्तात्रेय व अनुसूया यांच्या मूर्ती या शिखरावर आहेत. दत्तात्रेयांच्या चरित्रातील अनेक सुरस कथा याच भागात घडल्याचे सांगतात. दत्त शिखर व अनुसूया शिखर येथून भोवतालचा प्रदेश फारच रमणीय दिसतो. दत्त शिखरावरही अनुसूया, विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. दत्त मंदिराबाहेर लक्ष्मीनारायण व धुनीधर दत्त अशी 2 मंदिरे आहेत. धुनीतील दत्तांचे भस्म प्रासादिक मानले जाते. दरवाजासमोर पश्चिमेस उजव्या सोंडेचा गणपती आहे. आसपास गोसावी महंतांच्या अनेक समाध्या आहेत. अनुसूया पहाडावर अनुसूया व दत्तात्रेय यांच्या मूर्तीखेरीज अत्री ऋषींच्या पादुका आहेत. माहूर गावालगतच पायथ्याशी महानुभावांच्या ताब्यात असलेले सुप्रसिद्ध देवदेवेश्वर हे दत्तस्थान आहे. रेणुका व दत्तात्रेय यांच्या आज्ञेने एकदा ब्रह्मदेव क्षीरसमुद्रावर गेले आणि त्यांनी विष्णूला माहुरात आणले. विष्णूंनी येताना आवळीचे झाड बरोबर आणले. विष्णू दत्तात्रयांच्या आश्रमात आल्यावर परशुरामाने रेणुकेच्या सांगण्यावरून विष्णूच्या पोटात शिरून शंकरांची प्रार्थना केली. परशुराम दत्तात्रयांच्या आश्रमात जगाचे रक्षण करण्यासाठी म्हणून 3 देवांच्या रूपाने राहू लागले. हे देवदेवेश्वर म्हणून प्रसिद्धीस आले. दत्तात्रेयांचेही मन येथे रमले व ते आवळीच्या झाडाखाली ध्यानधारणा करू लागले. पिंगलनाथ नावाचे ऋषीही
या ठिकाणी दत्तात्रयांच्या कृपेने महादेवाच्या रूपात राहिले. देवदेवेश्वर याप्रमाणे महादेव व विष्णू यांचे स्थान असून महानुभाव दत्तप्रभूंच्या रूपात या स्थानास महत्त्व देतात. रोज सायंकाळची आरती येथे पाहण्यासारखी असते. दत्तप्रभूंना आळविताना अनेकांच्या अंगातील पिशाच्य बाधा दूर होते असे म्हणतात. माहूर गडावरील किल्ल्यात एक ब्रह्मतीर्थ असून त्यास विंझाळे असे म्हणतात. याच गडावर महाकालिकेचीही मूर्ती आहे. जम नावाच्या एका राजपूत राजाने हा किल्ला 6व्या शतकात बांधला असल्याचे सांगतात. याचे स्मारक म्हणून जमठाकरी नावाचा एक सण नागपंचमीसारखा आषाढ शुद्ध पंचमीत साजरा करतात. किल्ल्यात गौतम झरा आहे. माहूरच्या वायव्य दिशेस पहाडात कोरलेले पांडवलेणे आहे. तेथील तीर्थास पांडव तीर्थ असे म्हणतात. अतिशय प्राचीन अशा या क्षेत्री असलेल्या दत्त शिखरावर श्री दत्तात्रेयांचा वास आहे. माहूर गावापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या दत्त शिखरावरील मूळ मंदिर 10 ते 12 फूट एवढ्याच लांबी रुंदीचे आहे. मूळ मंदिराची बांधणी संवत 1297 मध्ये महंत मुकुंद भारती यांनी केली. येथे आपणास एकमुखी दत्ताची मूर्ती पाहावयास मिळते. श्री दत्तात्रेय हे संचारी दैवत आहे. दत्तात्रेयांचा आश्रम सिंहाचळाजवळ प्रयाग वनात आहे. ते स्वेच्छाविहारी अर्थात संचारी असल्याने माहूर, पांचाळेश्वर, कोल्हापूर ही त्यांची विहारस्थाने आहेत. यातील माहूर हे पुरातन दत्तक्षेत्र दत्तात्रेयांचे शयनस्थान समजले जाते. ते पांचाळेश्वरी स्नान करतात आणि कोल्हापुरी भिक्षाटन करतात अशी श्रद्धा रूढ आहे. मात्र दिवसाची अखेर अर्थात निद्रास्थानासाठी ते मातापूर माहूर येथे सती अनुसयेच्या वात्सल्यभरल्या कुशीत येतात. दत्त महाराजांसारखे सर्वश्रेष्ठ दैवतही अखेर आईच्या ओढीने या दत्तशिखरावर येतात. हीच या क्षेत्राबद्दलची अपूर्वाई आहे. आज आपण श्री दत्तगुरूंचे जन्म आणि निद्रास्थान असलेल्या श्री क्षेत्र माहूर या दत्तस्थानाचा महिमा पाहिला आहे. तर यानंतर आपण दत्तात्रयांचा दुसरा अवतार असलेल्या नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र कारंजा येथील माहिती पाहणार आहोत. तर मंडळी, माहूर हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही तर भक्तांसाठी श्रद्धेचा आणि समाधानाचा केंद्रबिंदू आहे. या पवित्र स्थळाला एकदा तरी भेट द्यावी अशी सर्वांची इच्छा असते. आशा आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे अभिप्राय कमेंटमध्ये सांगा आणि अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.